जर मगोची केंद्रीय कमिटी आपल्या प्रेसिडेंटाची जबाबदारी दिवंक इच्छिता जाल्यार ती स्वीकारपाची तयारी मगोचे आमदार जी तारोळकर हांणी दाखयल्या। आपल्याक मगो पक्षाकडेन जोडून 3.5 वर्सां जाली आनी 3 वर्सां उपरांत कॉन्टेस्ट करपाक मेळटात अशें आमदार सांगता। मगो हो भाऊसाहेब बांदोडकरांचो बहुजन समाजाचो पक्ष आसा, मात इतलो तेंप हो सांभाळपी कोण लीडर नाशिल्लो। देखून मंत्री सुदीन ढवळीकर आनी अध्यक्ष दीपक ढवळीकर हांणी हे सांभाळा आनी तिगोवन दवरला। देखून आमी कोणूच तांची टिका करूंक शकना म्हण आमदार उलयता। कित्याक स्टेटमेंट पूण हांव इतलें जाणा की 3 वर्सांनी वोटींग रायट्स येता आनी कंटेस्ट करूंक मेळटा। सो तेचेर हांव चड काय उलयना, पूण म्हाजो एज अ मेंबर 3.5 वर्सां म्हाका ऑलरेडी जाल्ली आहा। भाई पयर आता तुम्ही पळय तेन्ना जेन्ना प्रवेश केलो पळय तेन्ना तो प्रवेश जाहीर आसलो आनी हजारांनी लोक आशिल्ले, पूण तो प्रवेश एखाद्या व्यासपीठार जावंक तो सप्तेश्वर भगवतीच्या रस्त्यार जालो प्रवेश। तेचेर काय दिसता तुमकां? आता त्याच सरकारान तो मगो पक्ष आहा, पूण तुमकां प्रवेश करतना खंयच्यान तरी अडचणी आयल्यात, तेचेर कितें म्हणणें तुमचें? सगळ्यात पयलीं हांवें रस्त्यार करूंक ना प्रवेश, हांवें भगवती सप्तेश्वर देवाच्या पांया कडेन प्रवेश केला पयलीं, आनी तेच्या पांया कडेन प्रवेश केला म्हणून तिचे आशिर्वाद आसात अजून पर्यंत, आनी फुडें तेंचे आशिर्वाद आसतले आनी कितें तरी बरें घडटलें। येणारे टायम डिसायड करतलो कितें घडामोडी जावपाची आहा। भाई आता वेगवेगळे राजकीय चर्चा येतात की पयरूय आमचो सीएम म्हणटालो की हो मतदारसंघ बीजेपीचोच मतदारसंघ, पूण हातून आमदार तुमी आसात आनी आमदार सरकाराकय तुमी सपोर्ट करता। सीएम तुमकां 100% विकासाक कामाक प्रोत्साहन दिता आनी आर्थीक निधी तुमकां बऱ्यापैकी दिता, त्यामुळे विकास जाता। तुमकां कितें दिसता, फुडले तुमी बीजेपीन वयतले काय मगो कडेच रावतले लास्ट पर्यंत? पळय, खंयच्या पक्षान बसप ना पक्ष ह्यो टायम न्हू सांगपाचें। ह्यो टायम हांवें पयलीं म्हटल्यार ह्यो टायम आहा तो काम करपाचें। आतां 2 वर्सां जालीं, 2 वर्सां जे हांवें जे प्रोजेक्ट मूव केले, गेले 3 वर्सां म्हजें जे काम चललां ते आयज इम्प्लिमेंट जावपाक सुरवात जाल्या आनी येणारे 1.5 वर्सां तुमकां कंप्लीट तुमकां मांद्रेंक चेंजीस दिसतले। आनी हे घडले फक्त आमच्या ह्या सरकारा खातीर आनी आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरा खातीर, कित्याक तेंच्या सपोर्टान तेंच्या गायडन्सान जे हांवें प्रोजेक्ट्स हांगा हाडले ते म्हाका दिसता फ्रुटफूल जातले आमच्या मतदारसंघाक आनी आमच्या मतदारसंघाच्या लोकांक खूब फायदो जावपाचो आहा। हालींच म्हाका आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान आनी एक प्रोजेक्ट प्रपोज केला, तो एक्वेरियमाचो। सो इंडियाचो वन ऑफ द बेस्ट एक्वेरियम हांगा येयला, तेंची सेंट्रलांतल्यान टीम येयली। आतां ते ऑनरेबल चीफ मिनिस्टर तेंची जेन्ना मिटींग जाली, जेन्ना डायरेक्टर्स फिशरीज डायरेक्टर आनी तेंच्यांनी सरळ म्हटल्यार ह्यो जावंक जाय जाल्यार मांद्र्या जावंक जाय, कित्याक पर्यटन क्षेत्र आहा आनी खुबशे लोक पर्यटक हांगासर येता इंटरनॅशनल नॅशनल लेवलीचेर, आनी हांगासर फायदो जातलो आमच्या स्थानिकांक। फॉर एग्जाम्पल टॅक्सी जावंक, हॉटेल्स जावंक आनी कितें ह्यो एक्वेरियम तुमकां प्रेजेंटेशन दाखयतले मागीर। आतां इनिशियल स्टेज चालू आहा, आमी तो आयडेंटिफाय तुया गांवांत केला रवींद्र भवनाच्या देगेक, आनी भितर सगळे शार्क्स सगळे आख्या संवसारांतली नुस्तेकां तेतून आसतली, जेणे करून आमची स्थानीक गोंयकारूय थंय पळोवंक तेंकांय पळोवंक मेळटली आनी भायले पर्यटन येता तेंकांय एक चान्स मेळटलो। म्हणून डेव्हलपमेंट म्हणटात ते म्हाका खंयच कमी करूंक ना आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान, आनी हेच्या वयल्यान सगळ्यांनी चिंतचें की तेंचे आशिर्वाद सदांच आसतले आनी सपोर्टूय आसतलो आनी ते म्हाज्याच फाटल्यान आसतले। ह्या म्हयन्यान एखादो भुमिपूजन जावपाचें आसा आमचो स्पोर्ट्स ग्राउंड किंवा रवींद्र भवनाक अजून कन्सल्टंट आमी निकतो जस्ट अपॉइंट करपाचो प्रोसेस स्टार्ट केला। तेका आनी 2-3 म्हयने वयतले, कित्याक आमी घाई गडबडीन करूंक सोदना, तेजेर सारकी प्लॅनिंग करून सो तो गोंयचो वन ऑफ द बेस्ट रवींद्र भवन आमी करूंक सोदतात, त्या प्रमाणे प्लॅनिंग केल्ली आहा। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साचें प्रेजेंटेशन जालां, सगळें ऑलमोस्ट फायनल जालां। एकूचदा प्रेजेंटेशन लास्ट स्पेशल ग्रामसभा आसतली मांद्र्यान आनी मांद्र्याच्या स्थानिकांक सगळ्यांक दाखयता, कित्याक ही पंचायतीची जमीन ग्रावंड एनओसी पंचायतीन आमच्या मांद्रे पंचायतीन दिल्ली आसा। त्यांनी एंटायर ह्या मांद्रे गांवांतच्या सगळ्या प्रत्येक नागरिकाक म्हणजे जो स्पोर्ट्स लवर आहा ताका कळपाक जाय बाबा प्रोजेक्ट कसलो येता तो, प्लस तेंचो डिमांड आसलो एसीजीन केल्या उपरांत तो तेंच्या हातीन वयतलो, म्हणून ते आमी क्लियर केला। सो एक एमओयू सायन जातलो पंचायत आनी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्सा
कडेन दोगांचो एक टायअप जातले. एग्रीमेंटाचेर स्पेसिफीक मेन्शन केल्लें वयतलें की वयलो जो ग्रावंड आहा क्रिकेट आनी फुटबॉल ग्रावंड तो कंप्लिटली पंचायती कडेन उरतलो एज अ केअरटेकर. ते म्हणजे ते मेंटेनन्स बी सगळें तेंचे आसतलें. वेरे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहा तो व्हेरी डिफिकल्ट जातलो पंचायतीक मॅनेज करपाक, मेंटेनन्स करपाक. तो एसएजी कडेन रावतलो. पूण तेचेर आनी क्लॉज येतले जे स्विमींग पुलाक एडमिशन्स घेतात किंवा जिमान एडमिशन घेतात जाल्यार तांकां 50% डिस्कावंट दिवचो. म्हणजे मांद्रे पंचायतीच्या क्षेत्रांत जी भुरगीं शिकतलीं म्हणजे फॉर एक्झाम्पल 600 रुपया जर फीज आहा जाल्यार तांकां ती 300 रुपया जातली. अशा प्रमाणे MOU एक ड्राफ्ट करपाक लागला. तो सायन जातलो पंचायती कडेन. तेन्नाच आमी फावंडेशन स्टोन घालता. आणि एक आव्हान केला की मगो पक्षाचे जे अध्यक्ष आहात दीपक ढवळीकराक की जर बहुजन समाजाचो जर हो पक्ष आसा जर त्यांनी बहुजन समाजातल्या पक्षातल्या एखाद्या कार्यकर्त्याक अध्यक्षपद दिवचे. तुमचें कितें? तुमी मगोचे आता 2 वर्सां जाले खरे सदस्य आहा. काय तुमकां कितें दिसता हेचेर? तुमचें कितें म्हणणें? सगळ्यात पहिली 2 वर्सां न्हू म्हाकाच ऑलमोस्ट 3.5 वर्सां जालीं हांव मेंबर आहा. आनी म्हाका दिसता 3 वर्सां उपरांत वोटींग रायट्सूय येता आनी कंटेस्ट करपाक हो वेगळो भाग. पूण जर जो आमच्या ऑनरेबल आर्ट एंड कल्चर मिनिस्टरान जो स्टेटमेंट केला तेचेर हांव जर काय म्हणजे सगळ्यांक दिसता की म्हणजे खंय ना खंय कितें चेंजीस आपापले विचार त्या प्रमाणे त्यांनी आपले विचार मांडले. आता मोगो पक्ष म्हटलं काय न्ही हो भाऊसाहेब बांदोडकर पक्ष आणि बहुजन समाजाचो पक्ष. पूण काही कारणान कितें आसलें एक कोण तरी लिडर्स अशें सांबाळपी कोण नासले म्हणून ते इतलो ते आमचे सिनियर मोस्ट लिडर्स सुदीन ढवळीकर आमचे मंत्री तशेंच अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्यानी बऱ्यापैकी बरें सांबाळलेले आहात आनी ते आजून पर्यंत टिकून दवरले आहात. सो ते विशय आमी कोण टिका करूं शकना कित्याक तेंच्यांनी राखून दवरला आनी आसा. आतां जर तांकां दिसता कित्याक तांकां हांव मानता सगळ्यांक तांकां जर दिसता की बाबा हय आतां कोणें दुसऱ्यान टेक ओवर करूंक जाय नाल्यार सांबाळपाक जाय हो नवीन विचार आसा जाल्यार डेफिनेटली तो तेंचो कॉल आसतलो. तेंच्यांनी जर कॉल घेतलो जाल्यार डेफिनेटली त्या प्रमाणे कितें ना जे गोश्टी घडोवंक जाय ते घडटले. तुमकां समज दिली अध्यक्षपद ते दिवप म्हाका दिवप ताका दिवप अशें नासता. ते सेंट्रल कमिटी आसता. सेंट्रल कमिटी डिसायड करता कितें करप ती इन्क्लुडींग अध्यक्ष आनी ते सेंट्रल कमिटी जे डिसायड करतले ते फायनल आसतले. जर सेंट्रल कमिटीन म्हटलें की जबाबदारी तूं घेवंक जाय जाल्यार डेफिनेटली कोणें आतां कसली जबाबदारी राजकीय क्षेत्रांत जर जबाबदारी आहा ती आतां फॉर एक्झाम्पल आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर खंयचेय जर आतां म्हाका जबाबदारी हावजींग बोर्डाची ती म्हाका जबाबदारी दिल्या ती म्हाका जबाबदारी म्हाका पाळपाक जाय ती सांबाळूंक जाय जबाबदारी. तशें त्याच प्रमाणे जर आतां सेंट्रल कमिटीच्या सगळ्या मेंबरांनी जर तसं ठरयला तुजी जबाबदारी तुजी इन्क्लुडींग आमचे सिनियर मोस्ट आमचे लिडर जे आहा सुदीन ढवळीकर तेंच्यांनी जर सांगलें बाबा हय तूं करूंक जाल्यार डेफिनेटली डिसिजन तेंच्यांनी जर सांगलें जबाबदारी घेवंक जाय तर घेवंक जाय. सध्या तयार आसा पूण ते बाकीचे जे प्रोसेस करूंक जाय ते करिनात. चळवळे तुवें हॉस्पिटल कृती समिती वेगवेगळे निवेदनां दिल्या आरोग्य मंत्र्याक दिल्या तुमकांय दिल्या CMाक दिल्या. फुडें केन्ना जातलें तें हॉस्पिटल? जी कृती समिती आहा हॉस्पिटलाक लागून केल्या ती सगळ्यांक तांकां रिस्पेक्ट दिता हांव कित्याक तांकां कन्सर्न बाबा ह्या म्हणजे गांवांत येदो व्हडलो प्रोजेक्ट आनी तो आजुनूय तसोच आसा सो तो खंय तरी डेव्हलप फुडें सरचो म्हणून तेंची एक कन्सर्न तें खरेंच बरें दिसता. पूण मीनवायल हें सांगूंक सोदता की जेन्ना हांव आमदार जाला त्या पासून जे 5 वर्सां लास्ट 5 वर्सां ते हॉस्पिटल तशेंच पडलेले आसले ताका कोणी हातूय लावंक नासलो. फक्त डायलिसीस युनीट 4 बेडींचे केल्लेले आनी तशेंच ते पेंडींग आसले. ते आमदार जाल्या उपरांत सगळो प्रोसेस सुरवात केलो. कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट जालो ताका लागून परत 1.5 वर्स वेस्ट जालें आमचें रिटेंडरींग करून सगळो प्रोसेस 98% आयच्या डेटीक 98% काम सगळें कंप्लीट जाल्लें आहा आनी येणाऱ्या ह्या म्हयन्यात ते कंप्लिशन तेजें जातलें. हेच्या विशयी ऑनरेबल हेल्थ मिनिस्टरान म्हाजे कडेन मिटिंगूय घेतल्या. हेल्थाची डायरेक्टर आसली आनी बाकीचे ऑफिसर्स आनी डॉक्टर्स आसले तांकां स्ट्रिक्टली तेणी इन्स्ट्रक्ट केला सगळो प्रोसेस स्टार्ट करा आनी फायल मूव करपाक जाय फायनान्साक कित्याक इक्विपमेंट्स घेवपाक म्हणजे आमचे ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर म्हणटाले की इक्विपमेंट्स इम्पॉर्टंट आहा ते हाडपाक आनी ते इक्विपमेंट सगळे हाडून फूल फ्लॅश आमी स्टार्ट करया आनी कमीत कमी 450 जॉब्स क्रिएट जातले जे तेचो स्टेटमेंट आसलो.
आनी एक बरें दिसलें तेणी स्वताहून सांगलें की हे जॉब्स आहा ते हांगासले मॅक्झिमम हांगासल्या स्थानिकाकूच दिवंक जाय आनी तेणी तें म्हटलें की रुमर्स जातात की आपूण 70 दिता येता पूण हे हांगासले जॉब आहा ते पेडणेकारांकूच मेळटले पेडणे तालुक्याच्या स्थानिकांक मेळटले सो ह्या प्रमाणे हांवें ऑनरेबल चीफ मिनिस्टराक उलयलां आनी ऑनरेबल चीफ मिनिस्टर फायल इमिजिएटली मूव कर म्हटलें सो 2 भाग आहात एक कंप्लिशन ऑफ एंटायर प्रोजेक्ट तो 98% जाला ह्या म्हयन्यात तो कंप्लीट जातलो मागीर हँड ओवर करप हेल्थ डिपार्टमेंटाक आनी एंटायर सगळे युनिट्स आहात ते एक्टीव करप आनी रिक्रूट करप हे 2 प्रोसेस आहा हे 2 प्रोसेसान इमिजिएटली हॉस्पिटल स्टार्ट जातले आमी आयज जर हॉस्पिटल स्टार्ट करून गेले युनिट सगळो रेडी आहा स्टार्ट करून गेले जाल्यार परत इश्यू जातलो कित्याक खंय डॉक्टर ना इक्विपमेंट्स ना कांय ना सो तेका लागून मातशे पाशेंस धरचे केले जाल्यार फूल फ्लॅश स्टार्ट करया बेश्टे अर्दे कुडे करपाचें ना आता तेरेखोला एक पूल बांदलेलो अर्धवटूच पूल आहा तो तेचे खंय जाला प्रोसेस खंय पावल्या जो तेरेकोलचो ब्रिज आहा केरी तेरेकोल ब्रिज आहा तो पयलीं NGT नासलो मागीर गव्हर्मेंटाच्या फेवरान हियरींग जाली मागीर ते काही एक्टिविस्ट सुप्रीम कोर्टान घेतले आनी सुप्रीम कोर्टाच्यान स्टे हाडली तेचेर नाजाल्यार ह्यो आमी ह्या बजेटाक तो ब्रिज घेतलेलो पण सुप्रीम कोर्टान स्टे ऑनरेबल सुप्रीम कोर्टान जे त्यांनी डिसिजन दिला तेचे आमी ओवररूल करूं शकना गव्हर्मेंट तेका लागून हांवें पर्सनली तेरेकोलच्या स्थानिकां कडेन मिटींग घेतलेली बाबा कितें करचें तुमकां जर खरीच गरज आहा केबल ब्रिजाचेर ते तुमी डिसायड करा आनी सांगा त्या प्रमाणे तेंचें डिसिजन अजून तर पेंडींग आहा ते जर सांगा केबल ब्रिज आमकां धाकटो तरी करून गेल्यार ते आमी प्रोसेस सेपरेटली स्टार्ट करता